सभापती महोदय, बिलात ज्या पद्धतीने सांगितलं पहिला अपराध 5,000 रुपये पूर्वी होता, आता डायरेक्ट 15,000 तुम्ही करताय म्हणजे हा नाही ठीक आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, पहिला 5,000 रुपयेचा पूर्वीचा जो होता त्याच्याखाली किती लोकांच्यावर गुन्हे तुम्ही दाखल केले आणि नेमका उद्दिष्ट काय याचा? म्हणजे बारक्या रोपवाटिका आहेत त्या तर आता संपणार आहेत, मग ह्या मोठ्या रोपवाटिकांना प्रोत्साहन द्यासाठी हे भयमुक्त आहे का भययुक्त वातावरण आहे? हा उद्देश ते सांगू देत, समजावून सांगू देत ना आम्हाला की या रोपवाटिकांच्या माध्यमातून चुकीची वाहन पुढे जातात असा तुमचा म्हणण्याचा उद्देश आहे का? मग जर तसा असेल तर मग पूर्वीच्या कायद्यात 5,000 रुपये दंड जो लावला होता त्याप्रमाणे किती रोपवाटिकांच्यावर तुम्ही कारवाई केली? हा तेच मग आता ते एक्सप्लेनेशन मध्ये येतच नाही दानवे साहेब त्यांच्या. त्यामुळे नर्सरीमध्ये या ठिकाणी किती गुन्हे दाखल केले असं माझं म्हणणं आहे. आणि एक शेतकऱ्यांच्या रानात आता रोपवाटिका आहेत, शेतकऱ्यांच्या रानात. आता त्याच्यामुळे हे एक नवीन लोकांना, तुमच्या अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे या लोकांना त्रास देण्याची. त्यामुळे नेमका उद्दिष्ट काय आणि निर्गुन्हे ही गायीकरण याचा अर्थ काय? म्हणजे काय, कुठले गुन्हे होत होते की तुम्ही आता हे करायला लागला? हा तेच म्हणलं. महोदय हा एकत्र उत्तर देऊ द्या, एकत्र देऊ काय त्यांची जास्त परीक्षा घेऊ द्या. हो लिहून घेऊ द्या. सभापती महोदय, खरं तर हे वरवर एकदम सिंपल साधं दिसणारं ही सुधारणा जरी असली तरी ती साधी नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या सरकारची कृषी विद्यापीठ आहेत आणि त्या कृषी विद्यापीठांमध्ये अनेक वाण असतील, अनेक रोपवाटिका असतील किंवा अनेक प्रकारचं संशोधन करून ते करण्यात येतं. अर्थात हे करत असताना राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं संशोधन आणि शेतकऱ्यांचा अनुभव आणि त्या माध्यमातून उभे होणारे जे हे आहेत अशा रोपवाटिका आहेत किंवा आणि त्याला व्यवसायाचं स्वरूप जे आलेलं आहे ते चांगलं आहे, त्याचं स्वागतच करता येईल. परंतु आपल्याला एक गोष्ट याच्यातनं नाकारता येणार नाही, ती अशी की हे जे आपण जे याच्यामध्ये म्हटलेलं आहे निर्गुन्हेगारी करता. आता निर्गुन्हेगारी करता मला हे कळत नाही की असे किती गुन्हे झाले ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी सुद्धा केला. त्याची जर आपल्याकडे माहिती आली तर जास्त चांगलं होईल. नंबर 2, आपल्याला या शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून त्या तिथे स्वतः उभ्या केलेल्या ह्या रोपवाटिकांना समर्थन करायलाच हवं, त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायलाच हवं. परंतु कायद्याची भीती दाखवत असताना 5,000चे 15,000 केले म्हणजे हे होत नाही. त्यातलं कायद्याची भीती कधी राहते? बाबा तुला आम्ही जेलमध्ये टाकू तेव्हा भीती राहते. आता तुम्ही काय केलंय, त्यातलं ती जे हे आहे ती अटच काढून टाकले आणि 5,000च्या 15,000 केलेल्या. म्हणजे मग ह्याच्यामध्ये जे चांगलं काम करणार आहेत त्यांना काही चिंता करण्याचं काहीच कारण नाही. नाही मोठ्यानंच प्रोत्साहन आहे. परंतु आणखीन एक महत्वाचं राहणार आहे त्याच्यामध्ये की कुठल्याही कायद्याचं भय हे केव्हा राहतं की बाबा तुला आम्ही जेलमध्ये टाकू. इथे हा पहिला कायद्याची सुधारणा मी बघतोय ज्याच्यामध्ये जेल नाही होणार, तू अजून 10,000 बघून तू बिंदास राहा. असं जर चालत असेल तर मग फार चिंतेचा विषय होऊन जाईल. आपल्याला सगळ्यांना त्याची दखल घेणं गरजेचं आहे. नाही ते जे असेल ते उत्तरात सांगा. तुम्हाला मुभा दिले सगळ्यांनी, नाहीतर तुम्ही फार परेशान झाला असतात. पण ते कारण ते सगळेच कोकणातले म्हटल्यावर आणि तुम्हीही कोकणातले, त्यामुळे ते पण. आणि प्रवीण दरेकर भाऊ पण म्हणाले की आपण एकत्र सगळं ऐकू त्यांचं आणि ऐकायची आपली तयारी. पण नाही आपण सगळे बोलू. ते भाऊ असं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यासारखा खऱ्या अर्थाने हे वाण तयार करणारा किंवा अशा पद्धतीची रोपवाटिका तयार करणारा कोणच असू शकत नाही. आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहेत आणि कृषी विद्यापीठाच्या याच्या माध्यमातून एक शाश्वत असं आपलं हे होत असतं, त्याचा रिसर्च होत असतं.
माध्यमातून वाण तयार होतं, त्याच्या माध्यमातून वाटिका तयार होतात आणि त्याच्यावर पूर्णतः विश्वास आहे. यांच्यावर कुणावर अविश्वास दाखवण्याचं अजिबात माझं उद्दिष्ट नाही. पण याचा गैरफायदा घेऊन काही लोक जे आता तुम्ही बसून सुद्धा म्हणत होता ते तुमच्या उत्तरात सांगा की जर इतके गुन्हे झाले असतील तर त्याचा अर्थ काहीतरी वाईट आहे, काहीतरी त्याचा गैरवापर केला जातोय. मग अशा वेळेला तुम्ही त्यातली जी तुरुंगाची शिक्षा आहे ती का कमी करत आहात किंवा ती काढून का टाकत आहात? आजकाल 10-15 हजाराला कोण काय विचारत नाही हो, काय विचारत नाही ते कोणी भरून जर उद्या असं काही करायला गेलं तर उद्या याची परिस्थिती फार वाईट होईल. आणि म्हणून माझा या गोष्टीला विरोधच राहील की याच्यातलं तुम्हाला जर खऱ्या अर्थाने याचं निर्गुन्हेगारीकरण जर करायचं असेल तर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही तर मग निर्गुन्हेगारीकरण कसं करणार आहात तुम्ही? आणि म्हणून याचा खुलासा आपल्या याच्यामध्ये आपण करावा. आणखीन एक गोष्ट याच्यातनं मला सांगावीशी वाटेल. सोशल मीडियावर अलीकडे आपण जर पाहत असाल तर भरमसाठ असे रील्स प्रत्येक जण देतोय. त्यातले खूप चांगले सुद्धा आहेत कारण त्यांनी स्वतः काही वाण तयार केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट ते दाखवतात आहेत. कित्येक वेळेला असं होतं की ते रील्स बघून लोक भराभर तिकडून काही हे घेतात आणि दाखवलेलं जे रोपवाटिका आहे किंवा रोपं आहेत ती न मिळता दुसरीच काहीतरी पत्रात पडलेल्या अशा अनेक घटना या कोकणामध्येही घडतात आहेत, बाकीच्या महाराष्ट्रभर सगळीकडे घडतात आहेत. आणि म्हणून याची आपण कशा पद्धतीने ह्याची दक्षता आपण घेणार आहोत किंवा त्यांना कसा चाप लावणार आहोत हे सुद्धा आपल्याला ही सुधारणा करत असताना याच्यामध्ये अंतर्भूत केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र फळांचे रोप